याच मंदिराच्या निमित्ताने इथं यात्रा खूप मोठी भरते. चला भाऊ, आता मंदिराची चढाई सुरू झालेली. तर हे आहे चेतक फेस्टिवलची एंट्री स्टार्ट झालेलं आहे. पहिला घोडा आम्ही तो मागचा बघणार जातोय हॉर्स रायडिंग करायला. असं वाटतं इथं जे एखादा सिंगमचा शूट चालू आहे. एवढ्या गाड्या लागल्यात पोलिसांच्या. तो जसं काय आपल्या ब्लॉगसाठी पोज देऊन उभा आहे. तिथं कॉम्पिटिशन चालू होती. तिथं त्या घोड्याला प्राइज मिळालेलं आहे. आपण त्याला बघायला जाणार आहे. नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे माझ्या विकी द ब्लॉगर या चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता माझा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. आज जाणार आहेत कळंबूला आणि कळंबूहून जाणार आहेत आपण सारंगखेड्याची यात्रा बघायला. त्याच निमित्ताने मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर माझा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलला जोडून राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे पुढचे सगळे ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसतील. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर मी आता निघतोय कळंबूला आणि कळंबूला पोचल्यानंतर थोडा आपण वेळ घालवणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी यात्रेत जाणार आहेत. 2 hours later. मी आता पोचलोय कळंबूला. कळंबूला येऊन मला इथं कोण भेटलं माहिती का? आपल्या ब्लॉगचे को ॲक्टर ओम दादा माळी. आपल्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी उत्सुक असलेली अशी श्या मॅडम. ही परी नाही रे, शहा नाही म्हणायचं, परी. तर परीला खूप उत्सुकता होती विकीदाच्या ब्लॉग मध्ये येण्याची. तर तिला पण आज ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू करणार आहेत. ओम दादा नव्या गाडीची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतोय. मला बसायचे म्हणून असं मॅटर आहे का ते? चालवायची मला आहे ना म्हणून. काय नाव आहे रे यांचं दोघांचं? ऋतिका इकडे गार्गी आणि ऋतिका. ये ना का इकडे येते ना, ये ना. मुन्ना दादा के करण अर्जुन आहे. काय बोलली का तू? काय बोलली तू? काहीतरी बोलली ना आता. येड काहीतरी बोलली तू पुढे. कळंबू गाव. आम्ही आता कळंबूवरून सारंगखेडा जातोय. यात्रा बघण्याची जर्नी चालू झालेली आहे आणि आमचा व्हिडिओ आम्ही आले आहे बाई सारंगखेडा. इथून पार्किंग स्टार्ट होतात सारंगखेड्याच्या. ओम दादाची बरीच ओळख आहे इथं म्हणून जरा आपल्याला पार्किंगची कन्सेशन मध्ये भेटू शकते. ओमच्या ओळखीमध्ये फुकटमध्ये पार्किंग भेटले. मंदिर याच मंदिराच्या निमित्ताने इथं यात्रा खूप मोठी भरते. आम्ही आता मस्त भजी ऑर्डर केलेली आहे. भाऊ गरम काढून द्यायला तयार नव्हता पण ओमच्या शब्द त्याने ऐकून घेतला. तो काढ येणे का नाही म्हणे, नाही तर आम्ही चांदत म्हणे. एवढं शब्द ऐकल्यानंतर भाऊने डायरेक्ट गरम भजी काढायला तयार होऊन गेला. सगळ्यांना एक ट्रिपा मारून परत घेऊन आला. तर आम्ही आमचा ब्लॉग आता परत स्टार्ट करतोय. ओम घरी गेला, घरून मस्त तयारी करून आला. त्याच्यासाठी आम्ही बराच वेळपासून वेट करत होतो. एक एक जण येत होतं. याचं म्हणणं आहे की हा हँडसम दिसतोय. त्याचं त्याला गोंडस तर अजिबात नाही. चला भाऊ, आता मंदिराची चढाई सुरू झालेली आहे. आम्ही लहानपणी या मंदिरावर जसंही कळंबूला आलो, पहिली फेरी सकाळी आमची नाना बाबांसोबत इथं मंदिरावर राहायची. रामकृष्ण हरी बाबा. दरवर्षी खूप भयंकर गर्दी असते पण यात्रा नुकतीच चालू झालेली आहे म्हणून काय आम्हाला गर्दी बघायला मिळाली नाही. आम्ही एकदम आरामात मंदिरात एंट्री करतोय. नाव पडलेलं राहायची उलटी अजून पण आहे का रे? इथं खाली नाव पडलेलं. कोणती नाव रे? अरे इथे एक नाव उलटी राहायची. काय आम्ही आमच्या नाना बाबांसोबत जेव्हा आम्ही लहान होतो, आमच्या नाना बाबांसोबत जेव्हा या मंदिरावर दर्शन करायला यायचो सकाळी, तर इथं एक साईडला मंदिराच्या खाली पायथ्याशी एक नाव उलटी पडलेली राहायची. तर ती बघायचं आम्हाला खूप असं कुतूहल वाटायचं की खूप मजा यायची ते बघण्यासाठी. आम्ही परत ती गोष्ट बघायचो. गेली ही तर अरे अजून एक होती ओम बरं का, लाकडाची होती अजून एक. मध्ये आता इथं एक तर तुटली असेल, एक तर बुजली गेली. आम्ही आता सगळेजण घोडे बाजाराच्या इथं जातोय घोडे बघण्यासाठी. तर हे आहे चेतक फेस्टिवलची एंट्री. पाहणं स्टार्ट झालेलं आहे.
आणि पहिला घोडा आम्ही तो मागचा बघणार आहे जो ओपन मध्ये घोडे बाजार आहे. हे बघा मागे बघू शकता तुम्ही, एकदम घोडे बाजार एकदम टवटवीत आलेला आहे. या घोड्याचं नाव काय आहे? बाबा बाबा हो वाव. मध्ये बघ. अरे तो तिथे एकदम इकडे हो तिला लढाई बांग पडता येईल. वाईट आहे टाकते. या घोड्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. हो बेबी हॉर्स आहे. हाय कर दे, हाय हाय. मजा आ रहा है बहुत. कौन सा पसंद आया अभी? कौन सा? बेबी ये पसंद है बेबी हॉर्स. अच्छा तेरे लिए बेबी हॉर्स ही ठीक है फिर. इथं काहीतरी घोड्यांची फ्रेंडशिप चालू आहे. आता जातोय हॉर्स रायडिंग करायला. तर हॉर्स रायडिंगसाठी 100 रुपये तिकीट आहे, कोणालाही एंट्री आहे. तर एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून मी पण जातोय हॉर्स रायडिंगसाठी. हो कुठून हॉर्स रायडिंग ट्रॅक आहे, इथंच घोड्यांच्या रेस वगैरे लागतात आणि याच ट्रॅकवर सगळ्या घोड्यांचं प्रदर्शन पण चालतं. हा जो हॉर्स रायडिंग ट्रॅक आहे, इथं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. घोड्यांचे डान्स बघायला मिळतात, घोड्यांची रेस बघायला मिळते. तर असं सगळं विषय आहे या सगळ्या चेतक फेस्टिवलचा. आणि आमची ही बच्चा पार्टी सगळी बाहेरून गंमत बघणार आहे. हे चेअरअप करायला आलेले आहेत नवसिक्या हॉर्स रायडरला. काय ना भाऊ तुझं? गणेश पाटील. पण तुझी हॉर्स रायडिंग बघूनच मी इथं हॉर्स रायडिंगसाठी तयार झालेलो आहे. काय ना भाऊ तुझं? तिथं ब्लॉगर म्हणून चॅनल आहे भाऊ आपला. तिथं ब्लॉगर. भाऊ त्याचे फोटो काढून घे पहिले व्यवस्थित. आपली हॉर्स रायडिंग चालू झालेली आहे. भाऊ तुमचं नाव काय हो? ज्ञानेश्वर भाऊंचा हा घोडा आहे ना? घोडा आहे. काय नाव आहे घोड्याचं? घोड्याचं नाव काय? तर सुंदर घोड्यावर बसलेलो आहे मी. त्याचं नाव पण सुंदर आहे, तो पण सुंदर आहे. तर आपण आता आपली हॉर्स रायडिंग स्टार्ट करतोय. या चेतक फेस्टिवलचे आयोजक आलेले. बेबी घोडे. पोच द्यायला इकडं आला काय? ये मेयर है, अच्छा इसका नाम अफसर है. अच्छा. ये पंजाब से आई, पंजाब हार्वेस्टेड फार्म से पंजाब. इनमें जाती होती ना आप? हाँ, ये नुकरा जाती है, अच्छा. नुकरा ब्रीड कहते हैं. पहचान क्या है? कलर सफ़ेद कलर. सफ़ेद या ग्रे? बिल्कुल, अच्छा. नुकरे को सफ़ेद ही कहते हैं. जी आपका नाम? भरत राणा. भरत राणा. हाँ जी. पंजाब से कहाँ से? मोहाली से. मोहाली. हाँ जी. प्राइस क्या है इसकी? प्राइस कोई बात नहीं, शौक है भाई. अच्छा है. ये तो सिर्फ दिखाने के लिए लाया हूं. उनकी प्राइस नहीं होती. बहुत अनमोल चीज़ होती. घोड़ा पालना भी बहुत जिगर का काम होता है. बिल्कुल. धन्यवाद हमें इंफॉर्मेशन देने के लिए. शुक्रिया. तर एक घोड्यांचं प्रदर्शन चालू आहे इथं. त्यांना नंबर दिलेले आहेत प्रत्येक घोड्याला. त्या नंबरनुसार त्याचं तिथं त्यांचं ट्रेनिंगनुसार ते ॲक्टिव्हिटीज करत असतात. आम्ही जातोय आता स्टेजकडे. ओम म्हणे माझी ओळख आहे, म्हणजे बघू त्याची ओळख किती कामात येते. आता कोण लागेल बाय बघ.
फक्त फोन लागायला पाहिजे म्हणे आणि तोच तर प्रॉब्लेम आहे, तर फोन लागत नाही. याच्यासोबत फिरणं म्हणजे एकच गोष्ट, एक तर फायदा होईल नाही तर मार्क. आम्ही यात्रेच्या एकदम VIP झोनमध्ये जातोय. सगळ्या पोलिसांच्या गाड्या आजूबाजूला लागलेल्या आहेत. असं वाटतं इथं जे एखादा सिंगमचा शूट चालू आहे, एवढ्या गाड्या लागल्या आहेत पोलिसांच्या. घोडा प्रदर्शनाचा कार्यक्रम चालू आहे. इथं लोक आपले घोडे घेऊन येतात आणि त्यांचे प्रदर्शन इथं चालू होतं. नमस्कार सर, तर नंबर काढले आम्ही हॉर्सचे. हॉर्सचे नंबर काढले जातात. आता ही 4थी कॅटेगरी चालू आहे. अच्छा. हा, आता जवळजवळ दुपारपासनं या कॉम्पिटिशन चालू आहे. पहिल्याने 4 कॅटेगरी झाल्या, आता 5 कॅटेगरी होईल. एक कॅटेगरी झालेली आहे हॉर्सची. कॅटेगरी म्हणजे 6 कॅटेगरी, त्याच्यामध्ये आता 4 कॅटेगरी झाल्या, आता 5 कॅटेगरी होईल. एजनुसार पण कॅटेगरी पडते. एजनुसार नसतं, त्यांचं दात असतं, दातावर राहतं. आदंत राहतो, 2 दात राहतो, स्टॅलिन असतं, मेयर असतं. जसं एजनुसारच राहतात ते. हां हां. महिन्यापासून तर वर्षापर्यंत त्यांची कॅटेगरी पाळलेली जाते. त्यांचं परीक्षण केलं. घोड्यांची कॅटेगरीनुसार त्यांचे नंबर काढले आता. तर हा मेयर कॅटेगरीचे हॉर्स आहे, ते सगळे व्हाईट कलरचे मेयर कॅटेगरीचे हॉर्स आहेत. आणि यांच्या एजनुसार म्हणजे त्यांची दातांची संख्या असते, ते दातांच्या याच्यानुसार ते हॉर्सचा नंबर काढत असतात, किंवा तो त्याची ट्रेनिंग कशी केली गेलेली आहे त्या पद्धतीने त्यांचे नंबर्स निघत असतात. तर ही माहिती आम्हाला ओमचे टीचर होते, ते ॲक्च्युली इथं अँकरिंग करतायत, तर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली या सगळ्या गोष्टींची. तो मागचा हॉर्स बघू शकता तुम्ही, किती जबरदस्त सुंदर आहे. तो जसा काय आपल्या ब्लॉगसाठी पोज देऊन उभा आहे. हा, ये भाऊ तू पण ब्लॉगमध्ये येऊन जा. वहाँ पे सिर्फ मेयर खड़ी है, अपने बोर्ड को इस साइड लेके आइए. काहीतरी करू शकतो तू, पोज देऊ शकतो तू आम्हाला. चलो अंदर आने दीजिए. मेयर कैटेगरी के हॉर्स नुकरा शोके मेयर कैटेगरी के अश्व एक लाइन में एक कतार हाईट खूप जबरदस्त आहे या घोड्याची. इकडे येते पाहिजे. हा. जब जजिंग चालू हो जाए ना मध्ये घेऊन आलेला असणार तर आपले वाहन आपण तात्काळ बाहेर काढायची आहे. और मैं सभी हैंडल से यहाँ पे सभी और मैं सभी हैंडल से गुजारिश करना चाहूँ कि जहाँ भी टैग नंबर है वो सभी जजेस को ठीक से दिखाई देना चाहिए, ऐसा आपको लगवाना है. हॉर्स के लेफ्ट साइड में लगवाए ताकि दिखाई दे. हॉर्स के लेफ्ट साइड में दाई तरफ आपको टैग नंबर लगवाना है, ठीक से जजेस को दिखाई दे. उज्जवल हो ऐसा इस जगह पे आपको लगाना है. नंबर का प्राइस मैं यहाँ पे अनाउंस करूंगा. उससे पहले मैं इस फर्स्ट नंबर के प्राइस देने से पहले मैं अजय या सगळ्या हॉर्स रायडिंगसाठी लागणाऱ्या ॲसेसरीज आहेत. या आपल्या काही कामाच्या नाहीत, पण नवीन आहे म्हणून दाखवतोय. बघायला तर भारी वाटतात, पण घेऊन काही उपयोग होणार नाही. गोडो की जुते का बरं तुला घालायचे घोड्यांचे बोट? इकडं प्राइस टॅग मिळालेला घोडा आहे. तिथं कॉम्पिटिशन चालू होती, तिथं त्या घोड्याला प्राइस मिळालेलं आहे आणि त्या घोड्याचं प्राइस घेऊन इथं सगळे लोक एन्जॉय करतात. आपण त्याला बघायला जाणार आहेत. तर हा नुकराड जातीतला घोडा आहे ज्याला प्राइज मिळालेलं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन इथे सगळे लोक करतायत. हॉर्स रायडिंगची मजा घेतली गेली आणि घोडे प्रदर्शन पण आमचं बघितलं गेलेलं आहे. आता आम्ही जातोय यात्रेचा एन्जॉय करायला पाळण्यांकडे.
त्याच्यानंतर हॉटेल्सकडे आणि जिथं यात्रेच्या खेळण्याच्या दुकाने असतात त्यांच्याकडे आम्ही जाणार आहेत आता. हो धडस्या नको मारू. हमको चटपटीत खाना है भैया. अरे भैया वो देखो आया चटपट. परीला चुकून का गल्लीमध्ये घेऊन आलेलो आहे. आता ती काय शांत बसणार नाही, तर तिचे डोळे झाकून आम्हाला घेऊन जावं लागणार आहे. तिथं खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहे. माझ्या मागे सगळी खाऊ गल्ली. विषय इथं असा आहे की इथं कुपन सिस्टम आहे. एक काउंटर आहे, तिथून कुपन घ्यायचं आणि तुम्हाला जे गोष्ट घ्यायची त्याचं कुपन घेऊन तुम्ही त्या काउंटरला जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मिळणार. तिथं माझ्या मागे जे दिसतंय ते कुपन काउंटर आहे. हे कुपन काउंटर आहे आणि आम्ही आता पाणीपुरीचं कुपन घेतलेलं आहे. ही सगळी आमची मंडळी पाणीपुरी खायला रेडी झालेली. इथं काय विषय काय माहिती. काय ओम प्यायला पाणी घेतोय तू. हे बघा, हे तुम्हाला बोललो ना मी, हे लहानच आहेत. हे खेळणे छैया वाला मोबाईल बघून राहिले. हा हे खरा यात्रेचा सीन. ही आमची आणि जे परीला खूप आवडतात. परी छैयाच्या मोबाईल घेऊन देऊ का तुला. काय घेताय रे साप. असे रिकामे कामं नका करा रे. चलो अभी बिंदु का ब्लॉग देख के आ जाओ आप. भैया इसके नाश्ते दिखाओ. आम्ही सगळेजण आता आमची पेटपूजा करायला आलेलो आहे. आणि आमची ही जी हॉटेल आहे ही खूप आधीपासून पारंपरिक याच हॉटेलवर येतोय आम्ही. होम या हॉटेलवर आपण बाबा आणि आपण खूप आधीपासून येतोय ना. बाबा म्हणजे आपल्याला जसं यात्रेत आणायचे ना, काय मी ऑर्डर राहायची आपल्याला आहे. काय म्हणजे यात्रा फिरून झाली. आम्ही आमच्या नाना बाबांसोबत पहिलं जेवण जे करायचं होतं इथंच करायचो. त्याच्यानंतर मग बाकीची यात्रा फिरायची. हम भी खाने वाले चटपटीत खाना. गुड्ड्या चालू पडून गेला. लास्ट फेरी होती चेतक फेस्टिवलला. तर मी आता परत जातोय. ओम मला घ्यायला येतोय. आजचं चेतक फेस्टिवल इथंच संपतंय.